एक फार युनिक केस आली आहे, नाव घेता येणार नाही, पण सिनारिओ असा आहे की लँड ओनरनी सोसायटी बांधून दिल्यानंतर त्या लँडला त्याच्या पर्सनल ट्रान्झॅक्शन मध्ये पर्सनल गॅरंटीच्या अंडर मॉर्गेज केलं. ती गॅरंटी डिफॉल्ट झाल्यानंतर ती लँड अटॅच झाली एका केसमध्ये. त्याच लँडला घेऊन लँड ओनरने दुसरे 2 वेगळे व्यवहार केले. याच्यामध्ये त्यांनी फ्युचर डेव्हलपमेंट राईट्स पण दिले नवीन डेव्हलपरला, हे सांगत की आता ही सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाणार आहे, माझ्याकडे डेव्हलपमेंट राईट्स आहे, तू हे घे आणि तू त्यांचा नवीन डेव्हलपर बन. आणि तोच लँड ओनर त्याच डेव्हलपर सोबत लिटिगेशन मध्ये पण आहे टर्मिनेशनच्या. आणि तोच लँड ओनर पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये गॅरंटी दिली, तिथे डिफॉल्ट झाल्यानंतर तिथं पण तो लिटिगेशन मध्ये, आणि तिथे त्यांनी लँड ऑफर केली आहे ऍज अ कोलॅटरल म्हणून. आणि त्या लँड वरती आहे हाऊसिंग सोसायटी, ज्यांना या गोष्टीचं काहीच माहित नाही. माहिती झाल्यानंतर त्यांना कळालं की आपण किती बिकट परिस्थितीमध्ये अडकलोय, ज्याच्यामध्ये आम्हाला रिडेव्हलपमेंटला जायची गरज आहे, आमची बिल्डिंग कमकुवत आहे. पण ज्या दिवशी बिल्डिंग पडली त्या दिवशी हे सगळे तुटून पडणार बिल्डिंग वर, त्या जागेवरती. चॅलेंजेस अशा पण असतात. म्हणून माझं आव्हान आहे सोसायटीजला की जर तुम्ही अशा कुठल्या सिच्युएशन मध्ये आहात की तुमच्याकडे बिल्डिंग तर आहे, इन्फॉर्मेशन तर आहे, पण लँडच्या ओनरशिपचे जे डॉक्युमेंट सोसायटीच्या नावावर झालेले नसतील, पहिलं काम हातात घ्या, कन्व्हेन्स घ्यायचं. लाजू नका, घाबरू नका, लॉ तुमच्यासाठीच आहे. डीम कन्व्हेन्सचं ऍप्लिकेशन पर फार साधी सोपी पद्धत आहे. त्यासाठी तुम्ही एक चांगला एक्सपिरियन्स असलेला वकील घ्या आणि प्लीज विना कुठल्याही हलगर्जीपणा करता तत्परतेने याच्यात घुसा, कारण की तुम्हाला ओनरशिप असणं फार गरजेचं आहे. सर मग कन्व्हिन्स डीड जर दिलंय बिल्डरने तर मग डीम कन्व्हिन्स घ्यायची बिलकुल गरज नाही. ते तुमचं काम झालंय ऑलरेडी. काम झालेलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.